आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना, तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। आज होणार 12वा हप्ता वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 5 जुलै 2025 आणि आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता फक्त 12वा हप्ता नाही तर 13वा हप्ता सुद्धा काही निवडक लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे। चला तर आज आपण माहिती जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार आणि ऑफिशियल अपडेट नेमकं काय आलेली आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर प्रथम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर आत्ताची सर्वात आलेली मोठी अपडेट म्हणजे 12व्या हप्त्यासंदर्भात आहे मित्रांनो। आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 हप्ते जे ते जमा झालेले आहेत आणि आता 11 हप्ता मिळाल्याच्या नंतर आतापर्यंत सर्वात मोठा प्रचंड मोठा 12वा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच्याविषयीची ऑफिशियल माहिती अदिती तटकरे तर यांच्या पेजवर आलेली आहे। महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहणार व सर्व पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रिया आजपासून प्रारंभ होत आहे। ते तुम्ही वाचू शकता, स्पष्टपणे त्यांनी माहिती दिलेली आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये काही निवडक बहिणींनाच हे पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत आणि काही बहिणी ज्या आहेत ते वंचित केले जाणार आहेत किंवा योजनेतून डायरेक्ट बाहेर हकलपट्टी करण्यात येणार आहे। चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर होणार, संपूर्ण डिटेल अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार का आणि मिळणार तर कधी मिळणार किंवा तुम्हाला पैसे कट होणार का किंवा काय होणार, संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत। तर आदिती तटकरे ताईंनी ट्विटरवर ट्विट करून सांगितले होते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया आम्ही जी आहे ती सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांमध्ये जून महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या तांत्रिक क्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि योजनेच्या सर्व आधार लिंक्ड बँक खात्यात, म्हणजे ज्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे अशाच बँक खात्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे। महायुती सरकारचा दृढ निश्चय आहे आणि लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाचा देखील अतिशय मोठा संबंध यामध्ये येणार आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आज लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत, कारण की 11 हप्ता तर त्यांना भेटलेला होताच, त्यामध्ये आता 12वा हप्ता आणि एक्स्ट्रा बोनस हप्ता म्हणजे 13वा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज वर्ग करण्यात येणार आहे, म्हणजेच जमा करण्यात येणार आहे। आणि याच्याविषयी सर्वात ऑफिशियल अपडेट मित्रांनो दुसरी देखील अपडेट आलेली आहे। 2 हप्ते 12वा अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 हप्ते 2100 रुपयांचे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। हो मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पैसे मिळणार तर मिळणार किती, 2100 रुपये मिळणार की किती मिळणार, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आज सर्व महिला खुश होणारच आहेत, कारण की आज पहिला टप्पा आहे तो म्हणजे 12वा हप्ता वाटप करण्याचा पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना डायरेक्ट मित्रांनो 1500 रुपये तर मिळणार आहेतच, परंतु 13वा हप्ता ज्या हप्त्याची प्रचंड महिला आतुरतेने वाट पाहत होते, 12वा हप्ता 1500 रुपये आजपासून तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे, परंतु 13वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये येणार आहे। भरपूर दिवसापासून महिला विचारत होत्या, सर 2100 रुपयाचं काय झालं, कधी मिळणार 2100 रुपया? तर मित्रांनो आज आत्ताच महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देखील मिळणार आहेत, परंतु कोणता, तर तो म्हणजे 13वा हप्ता 12वा अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 एकत्रितरित्या हप्ते जे आहेत जमा करण्यात येणार आहेत व त्याच्या अंतर्गत तुम्हाला 13वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे। मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतीलही, आता मे महिना झाला मित्रांनो, जून महिन्याचे पैसे आज तुमच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने क्रेडिट होत आहेत व बहिणींना 2 मेसेज येत आहेत, ते म्हणजे 12व्या हप्त्यासंदर्भात एक मेसेज आणि 13वा हप्त्यासंदर्भात एक मेसेज असे मिळून 2 मेसेज जे आहे ते पडत आहेत आणि मेसेजच्याद्वारे एकूण किती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत आहे ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। तर त्याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे ती म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेच्या 13व्या हप्त्याचे म्हणजे अतिशय प्रचंड आतुरतेने वाट पाहत असलेल्या हप्त्याचे 13वा हप्ता 2100 रुपये जो तो वितरित केला जाणार आहे मित्रांनो। याची सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर मित्रांनो आता 11वा हप्ता तुम्हाला मिळाला होता आणि त्याच्यानंतर आता 12वा हप्ता जो आहे तो एकूण 3 टप्प्याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे। हे 3 टप्पे कोणते असणार, तर पहिला टप्पा जो आहे तो आज असणार आहे मित्रांनो। आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो। तर आता त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30% महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचं वितरण जे आहे ते त्यामध्ये केलं जाणार आहे। याच्यानंतर तिसरा टप्पा देखील अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे, कारण या टप्प्यामध्ये एकूण 40% महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे। अंतिम टप्पा त्यामध्ये बोनस हप्ता आधी तुमच्यासाठी काही गिफ्ट देखील शासनाने ठेवलेले आहेत ते देखील वितरित केले जाणार आहेत। चला तर आपण जाणून घेऊया आजपासून सलग
3 दिवस पैशांचा पाऊस जो तो केला पडणार आहे, म्हणजे पैसे जे ते वितरित होणार आहेत. आता मेन गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर आजपासूनच पैसे कशामुळे, तर मित्रांनो आत्ताच आदित्यताई तटकरे यांनी माहिती स्पष्टरित्या दिलेली आहे की आजपासून आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई काहीच चालणार नाही, अशा पद्धती स्पष्ट आदेश महिला मंत्री आदित्य तटकरे व उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत. आमच्या लाडक्या बहिणींना पैसे त्वरित ट्रान्सफर करा, म्हणूनच आजपासून सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस होणारच आहे आपण असे म्हणू शकतो, कारण की पैसेच तेवढे वितरित जे आहे ते केलेच जाणार आहेत. आता याच्यानंतर मित्रांनो, आता आज मित्रांनो किती तारीख आहे, तर आज 5 जुलै आहे मित्रांनो, आणि आज 5 जुलैपासूनच मित्रांनो तुम्हाला 12वा हप्ता तर मिळणार आहेच 1500 रुपये, त्यात काही वाद नाही, परंतु 13व्या हप्त्याची देखील तयारी झालेली आहे. हो मित्रांनो, 13व्या हप्त्याची तयारी झालेली आहे आणि या 13व्या हप्त्याच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. हो, अतिशय जबरदस्त व मोठी अपडेट आहे मित्रांनो. 13वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आणि याच्यानंतर नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, अशा जिल्ह्यांची यादी आलेली आहे की त्या जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट पैसे सकाळपासूनच जमा होत आहेत व दिवसभर पैसे जे आहेत जमा होत राहणार आहेत. चला तर पाहूया नेमकं त्या नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणार आहे. संपूर्ण अपडेट लगेच जाणून घेऊया. तर या नवीन जिल्ह्यांच्या यादीमध्ये मित्रांनो असा विषय आहे, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत आणि जे जिल्ह्यांची नावे यादीमध्ये नसतील त्या जिल्ह्यांना उद्या पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 3 मोठ्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि या 3 याद्या आपण मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपण लगेच पोहोच करत आहोत. चला तर पाहूया 3 नेमकं मोठ्या अपडेट कोणत्या आहेत किंवा 3 याद्या नेमकं कोणत्या आहेत. तर मित्रांनो आता आजपासून प्रत्येक महिलेला 3000 रुपये वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे 2 महिन्याचा 11वा अधिक 12वा हप्ता, जर 11 हप्ता मिळाला नसेल आणि 12वाही मिळाला नसेल तर 2 हप्ते मिळून महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जे आहे ते जमा करण्यात येत आहे. 3000 रुपयांचा मोठा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. व आता त्याची जिल्हे नेमकं कोणते आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जात आहेत ते देखील आपण पाहूया. तर नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे मित्रांनो आणि या नवीन जिल्ह्यांच्या यादी अंतर्गत 15 ते 20 जिल्हे जे आहेत ते असणार आहेत. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटपाचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी मिळून असे आदेश दिलेले आहेत. आता अजिबात उशीर करायचा नाही, आता फक्त पैसेच वाटप झाले पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत. व याच्यानुसार तुम्हाला 11वा अधिक 12वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या जे ते जमा करण्यात येणार आहे. सोबतच 13वा हप्ता देखील मित्रांनो तुमच्यासाठी आलेला आहे व काही निवडक जिल्ह्यामध्ये पैसे देखील पडत आहेत. मित्रांनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टींची अपडेट जाणून घेऊया. योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे KYC करावी लागणारच आहे, नाहीतर तुम्हाला योजनेतून बाहेर ढकलण्यात येणार आहे. हो मित्रांनो, याची अंतिम मुदत देखील मित्रांनो लवकरच जाहीर होणार आहे, कारण की आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येक योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर KYC करणे बंधनकारक ठरत असते आणि ती KYC कुठे करायची, कशा पद्धतीने करायची याच्याविषयी आपल्या चॅनलवर लवकरच एक नवीन व्हिडिओ आपण आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्र असतील ती सर्व गोष्टी ज्या असतील ती क्लिअर करून ठेवायचं आहे आणि नवीन KYC जे जेव्हा तुम्हाला करायची गरज पडेल तेव्हा तुम्हाला संपूर्ण गोष्ट आपण सांगणारच आहोत. त्याच्यानंतर आता महत्त्वपूर्ण म्हणजे 18 जिल्ह्यांची यादीकडे वळूया आपण मित्रांनो. आज एकूण 12 हप्ता जो आहे तो एकूण 18 जिल्ह्यांच्या अंतर्गत वितरित केला जाणार आहे. या 18 जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला तर पाहूया हे 18 जिल्हे नेमकं कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला स्पष्टरित्या सांगणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वितरित होण्यासाठी पैसे राहणार आहेत. संपूर्ण माहिती आपण लगेच तुम्हाला देऊन टाकूया. तर तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या आहे महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यांचे प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण यामध्ये टाकलेलं आहे. तर आता सर्वात पहिला विभाग जो असणार आहे तो वितरित होण्याचा तो म्हणजे बीड विभाग असणार आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि सकाळी त्यांना या जिल्ह्यामध्ये तर मेसेजसुद्धा पडलेले आहेत मित्रांनो. आता आज दुसरे कोणते जिल्हे असणार आहेत तर दुसरे अतिशय महत्त्वपूर्ण व मोठे जिल्हे असणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल किंवा व्हिडिओत आलं तर तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून आम्हाला देखील कळेल कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे
त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे मित्रांनो, पुणे या विभागात देखील आजपासून पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. पुणे असेल, सातारा असेल, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर व अहिल्यानगर तसेच नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरित केले जाणार. म्हणजे पुणे आणि बीड विभाग मित्रांनो असा आहे की या दोन विभागामध्ये आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते पूर्णपणे केलं जाणार आहे आणि याची सर्वांनी लक्षात घ्यायची गोष्ट मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हणाल नागपूर साईडचे काय किंवा चंद्रपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, DBT माध्यम जरी असेल तरी DBT माध्यमाची क्षमता असते 30 ते 35 लाख प्रति दिवसाला पैसे जे ते वितरण करू शकते DBT. आणि जर क्षमता वाढवली तर 50 लाख महिलांना एका दिवशी पैसे जे ते पडू शकतात. त्यामुळे अगोदर पुणे विभाग, नंतर बीड विभाग, आणि बीड म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, आणि त्याच्यानंतर नागपूर विभाग आहे. तर अशा, आणि त्याच्यानंतर मग इकडे धुळे असेल, जळगाव असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, तर हा विभाग नंतर आहे समजा. तर अशा पद्धतीने एकूण 3 दिवस सलग महाराष्ट्रामध्ये पैशांचं वितरण जे पैशांचा पाऊसच थोडक्यात होणार आहे. तर आता आम्ही वळूया आपल्या मेन अपडेटकडे. 36 जिल्ह्यामध्ये मित्रांनो पैसे जे आहेत ते वितरित होणार आहेत आणि आज त्यातील 12 जिल्हे आपण सांगितल्याप्रमाणे असणार आहेत. 18 जिल्हे आहेत, त्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत. बाकीच्या वितरित जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी पैसे त्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते पडणार आहेत. आणि आज पैसे वितरण करण्याचा सर्वात पहिला व मोठा दिवस असणार आहे मित्रांनो. लाडक्या बहिणी आज अत्यंत खुश होणारच आहेत, परंतु सोबतच काही लाडक्या बहिणी नाराजसुद्धा होणार आहेत, कारण की काही लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर वगळण्यात येणार आहे. आणि बाहेर कशामुळे वगळण्यात येणार आहे त्याचं देखील कारण आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि याला देखील कारण आहे. आजपासून सलग 3 दिवस पहिली यादी तुम्हाला दिलेली आहे, आपण दुसरी यादी दिलेली आहे आणि तिसरी यादी, अशा 3 याद्या आपण व्हिडिओच्या वरती आताच तुम्हाला दिलेल्या आहेत. आपण तुम्हाला ते सांगितलेलं आहे, स्पष्टरित्या सांगितलेलं देखील आहे. चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणी योजनेतून बाहेर होणार ते देखील आपण माहिती जाणून घेऊन सर्वात उत्सुक असालच तुम्ही. तर त्यामधील सर्वात पहिली अपडेट म्हणजे अशा आहे मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या सोडता इतर योजनेचा लाभ घेत आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. त्याच्यासोबत 2 ते 3 नियम आहेत, ते नियम आपण पुढे जाणून घेऊयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. निवडक महिला आहेत मित्रांनो, ज्या महिलांना 13वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयांचा मिळणार आहे. चला तर ते देखील आपण पाहूया कोणत्या त्या निवडक महिला आहेत की ज्यांना 2100 रुपये मिळणार आणि कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना 2100 रुपये अजिबात मिळणार नाहीत. संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबड घाई न करता व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. तर आता दुसरा टप्पा देखील वाटप होणार आहे आणि आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेलीच आहे. तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना, म्हणजे यासाठी यांनी काही नियम व अटी दिलेले आहेत. हे नियम व अटी तुम्ही जर पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. सर्वात पहिली नियम व अट यांनी अशी ठेवलेली आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे अत्यावश्यक आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तुमचं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वपूर्ण यांनी अट ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अजिबात हप्ता जो आहे तो मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेची लिंक असायला पाहिजे व सोबतच KYC देखील असायला पाहिजे. KYC कोणती KYC, तर बँकेची KYC एक असते आणि आधार कार्डची KYC एक असते. तर तुम्हाला बँकेची KYC करणे अत्यावश्यक आहे, कारण की पोस्टाचे खाते असेल किंवा इतर दुसरं खातं असेल तर त्या खात्यामध्ये अडचणी काय येत आहेत, तर त्यामध्ये 1 वर्षाचं पूर्ण झालं की त्याच्यानंतर KYC करणे बंधनकारक ठरते. जर KYC केली नाही तर अकाउंट होल्ड होते किंवा अकाउंट बंद पडू शकते किंवा हप्ता पडण्याचं देखील राहू शकतं. त्यामुळे KYC तुम्ही लगेच करून घ्यायचे आहे, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. याच्यानंतर चौथा नियम म्हणजे महत्त्वपूर्ण नियम आहे मित्रांनो, सध्या तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा नाही. मग PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, दुसऱ्या योजनेसाठी अर्ज कराल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तो बंद होणार आहे, याची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण पुढे माहितीकडे वळूया, म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे आज वितरित होणार आहेत व सोबतच नेमकं विषय अपडेट काय आलेलं आहे नवीन आणि गिफ्ट कोणते लाडक्या बहिणींना मिळणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार 33,000 कोटींच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे लाडक्या बहिणींना 12वा हप्ता वितरित करण्यासाठी. म्हणजेच मित्रांनो 12वा अधिक 13वा हप्ते मिळून 2 हप्ते तर एकत्रित येणार आहेतच. त्यासाठी 33,000 कोटींच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे व सही झाल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला 12वा हप्ता तर मिळणार आहेच. आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आत्ताच मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणींना
बहिणींना आता 12वा हप्ता तर सोबत आज नवीन यादीनुसार पैसे त्यांनी डायरेक्ट पाठवलेले आहेत आणि हे पैसे पाठवल्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि पैसे तर मिळणार आहेत. सोबत लाडक्या बहिणीसाठी वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच लाडक्या बहिणी आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 12 हप्ता म्हणजे मित्रांनो 12 हप्ते 12 महिने झालेले आहेत. म्हणजे त्यामुळेच आता लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हे 7 गिफ्ट कोणते असणार मित्रांनो, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया. तर वळूया त्या गिफ्टकडे मित्रांनो. तर आता सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे मित्रांनो, म्हणजे ती तुम्हाला सांगतो पुढे मी. त्याच्या अगोदर 8 बँकांमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. या 8 बँका कोणत्या असणार आहेत तर लक्षपूर्वक ऐका. ज्या बँका सरकारी बँका आहेत तशा बँकांमध्ये सर्वात अगोदर निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामधील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्यानंतर आहे इंडिया पोस्ट पेमेंट म्हणजे पोस्टाची बँक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे किंवा पंजाब नॅशनल बँक आहे. तर या 8 बँक आहेत मित्रांनो एकूण. आणि या 8 बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे. कारण की या बँका ज्या ते शासकीय बँक आहेत. शासकीय बँकेमध्ये शासकीय योजनेचा लाभ सर्वात अगोदर मिळत असतो. तर रेशन कार्डवर आनंद दशेदा तुम्हाला आता मिळणारच आहे. आणि या आनंद दशेदा मिळण्यासोबतच तुम्हाला याच्यासोबत साडीसुद्धा मिळणार आहे. आता ही साडी कशा पद्धतीने मिळणार किंवा कोणत्या महिन्याला मिळणार ते आपण पुढे पाहूया. आज वाटप होणार आहे पैठणी साडी मित्रांनो. अतिशय दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला पूर्ण होत आहे. या कारणास्तव तुम्हाला पैठणी साडीचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता ही पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार तर तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला आनंद दशेदा दरवर्षी मिळत असतो तर त्या आनंद दशेदासोबत तुम्हाला ही पैठणी साडीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे गिफ्ट क्रमांक 1 तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे नवीन GR आलेला आहे. तो म्हणजे 1500च्या ऐवजी 2100 रुपये रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. हीच पहिलं गिफ्ट असणार आहे आणि याच्याविषयी लवकरच GR देखील जाहीर होणार आहे. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक 2 आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा. आता दुसरा टप्पा म्हणजे कसा तर या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजनेसाठी सहभागी होत आहेत त्याच्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहे ते वितरित केले जात आहेत. आणि या 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यावर 2400 रुपये तुमच्या खात्यावर वितरण जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे. याच्यानंतर तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो, सर्वात मोठं गिफ्ट आहे जी की आहे सिलाई मशीन योजना. या सिलाई मशीन योजनेची वाट महिला आतुरतेने व प्रतीक्षेने पाहत होत्या आणि अखेर तो दिवस उजडलेला आहे की सिलाई मशीन लाडक्या बहिणींना आजपासून त्याचे नवीन अर्ज चालू झालेले आहेत. लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे सिलाई मशीन योजनेसाठी व सिलाई मशीन तुमची करून घ्यायची आहे. म्हणजे ज्या महिला सिलाई मशीनचं काम येत असेल अशा महिलांना सिलाई मशीनसुद्धा वितरित केली जाणार आहे. आणि यासाठी अटी व पात्रता काय आहे तर लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 10 हप्ते तुम्हाला मिळालेले असायला पाहिजे. 10 हप्ते मिळाले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे व तुम्हाला देखील सिलाई मशीन जे ते मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो आता चौथं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे नवीन भांडी संच. याविषयी मित्रांनो आपण अपडेट दिलेले आता अगोदरही दिलेले आहेत आणि पुन्हा देतो. लवकर अर्ज करू शकतो तुम्ही व तुम्हाला देखील हा भांडी संच 30 प्रकारचे वेगवेगळे भांडी तुम्हाला मिळून जाणार आहेत. याची सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मेन अपडेटकडे वळ मित्रांनो, ती म्हणजे 20 लाख घरकुलांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे. आणि या नवीन यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीचे 20 लाख घरकुलं जे आहेत मंजूर झालेले आहेत व हे 20 लाख घरकुलं देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण अशी दिलेली आहेच.